एक शेतकरी आपल्या शेतामध्ये पाईपलाईन दुरुस्ती करत असतो, परंतु त्याला खोदकाम करत असताना अशी एक वस्तू सापडते की त्यामुळे संपूर्ण इंटरनेटवर या व्हिडिओची चर्चा आहे। संपूर्ण इंटरनेटवर याच व्हिडिओचा धुमाकूळ घातलेला आहे। या व्हिडिओने सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण त्यापैकी काहीच व्हिडिओ असे असतात जे लगेचच लोकांचं लक्ष वेधून घेतं। आता शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी चिंतेची बाब आहे। यामुळे शेतकऱ्याचं कसं नुकसान होऊ शकतं ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवलाच पाहिजे। मग या व्हायरल व्हिडिओमध्ये असं काय झालेलं आहे की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे त्या गोष्टीमुळे। अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील की शेतकऱ्यांना अक्षरशः विहीर खोदताना एक विहिरीमध्ये त्यांना खजिना सापडतो किंवा तेलाच्या विहिरी त्यांना सापडतात, किंवा एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणी करत असताना त्याला काही ना काही सापडत असतं। मग या शेतकऱ्यासोबत सुद्धा असंच काहीसं झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा, यामध्ये काय घडलेलं आहे। या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती जमिनीमध्ये खोदकाम करत आहे आणि त्याच दरम्यान त्याच्या हातात जुनं जलजिराचं पाऊच लागतं। आता जलजिरा कंपनीचा हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे त्यावेळेचं हे पाऊच आहे। आता तुम्ही म्हणाल यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट काय आहे? तर इतकी वर्षे जमिनीमध्ये असून सुद्धा या प्लॅस्टिक पाऊचला म्हणजे प्लॅस्टिक या कागदाला काहीच झालेलं नाही। जलजिरा ही कंपनी एक त्यावेळची मोठी कंपनी होती। आता तुम्ही म्हणाल त्यावेळची म्हणजे नेमकी किती वर्षाची? तर जलजिराचं हे पाऊच हाती लागलं, परंतु जवळून पाहिल्यानंतर अक्षरशः हे कळालं की हे पाऊच 1997 सालचं आहे। म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की इतकी वर्षे जमिनीमध्ये असून सुद्धा या प्लॅस्टिक पाऊचला म्हणजे कागदाला काहीच झालेलं नाही। आता तुम्ही म्हणाल मग यामध्ये शेतकऱ्याचं काय नुकसान, तेही व्हिडिओच्या पुढे आपण बघूया। हा व्यक्ती म्हणतोय की इतक्या वर्षात या प्लॅस्टिकचं काही बिघडलेलं नाही, आजही हे पाऊच जसंच्या तसंच आहे, म्हणून प्लॅस्टिकचा वापर करू नका, प्लॅस्टिकला आजच नाही म्हणा। आता सर्वप्रथम बघूयात की यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान काय होणार आहे। आता शेतकऱ्यांना या प्लॅस्टिकच्या कागदांपासून काय नुकसान होतं ते तुम्ही पहा। अनेक लोक प्लॅस्टिकचा वापर करतात, म्हणजे शेतकरी प्लॅस्टिकचा वापर कसा करतात शेतामध्ये की मल्चिंग पेपर असो किंवा दुसऱ्या अनेक काही गोष्टी असतात। आता मल्चिंग पेपर त्याचा वापर करतात, परंतु जेव्हा का एकदा त्यातून पीक निघतं म्हणजे मल्चिंग पेपर वापरण्याचा ते टाळतात। म्हणजेच की मल्चिंग पेपरचा उपयोग संपतो त्यावेळेस लोक काय करतात की त्याला एकत्र करून जाळत नाहीत किंवा कुठल्या तरी एखाद्या खड्ड्यामध्ये ते टाकत नाहीत, तर ते चक्क जसेच्या तसे काही त्याचे तुकडे अवशेष भाग असतात ते तसेच रानामध्ये राहतात, शेतामध्ये राहतात आणि मग त्याचाच फटका शेतकऱ्यांना बसत असतो। म्हणजेच की हा एवढा कागद एवढ्या वर्ष राहतोय की जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव असतात जे आपल्या मातीचे संरक्षण करत असतात किंवा मातीला चांगल्या प्रकारे काही घटक हे बनवत असतात, त्याला ते हानी पोचवत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर